स्वप्नाच्या शहरातून श्रद्धेच्या नगरीकडे, मुंबईहून शिर्डी आणि शनी शिंगणापूरच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास एक वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटू लागला. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला पसरलेला हा सुंदरसा निसर्ग आणि थंड वातावरण मनाला वेगळाच आनंद देत होते. असा सुंदर निसर्ग एक्सपिरियन्स करता करता आम्ही कधी शिर्डीला पोहोचलो हे कळलेच नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आहोत शिर्डीला. मुंबईवरून ऑलमोस्ट 8 तासाची रनिंग करून आम्ही आलो शिर्डीला. मॉर्निंगला आम्ही 5 वाजेपर्यंत आम्ही इकडे पोहोचलो. तर आता आपण जाऊया. मॉर्निंगचं आता वाजले 6:15. आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे बाबा. तर आम्हाला आरती भेटेल की नाही, बट तरी पण आपण ट्राय करू, आरती कॅच करू, शूट करू आणि पुढे बोलू. ओम साई. काल सकाळी 5 वाजले, असं वाटत नाही की 5 वाजले. खूप क्राऊड आहे आणि दुकानं पण इकडे ओपन होऊन जातात सकाळची आरती असल्या कारणाने. खूप वर्षानंतर येतो आहे गाईज. ऑलमोस्ट 2008ला आलो मी आणि आफ्टर दॅट ऑलमोस्ट 25 म्हणजे ऑलमोस्ट 17 वर्षानंतर येतो आहे. आणि खूप सारे चेंजेस झाले तिकडे. अर्लियर मी जेव्हा आलो तेव्हा एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या हॉटेलचे वगैरे, पण आता खूप मस्त केलं आहे, मस्त डेव्हलप केलं गेलं आहे. व्हेरी नाईस. शिर्डीतील सकाळ थोडी वेगळीच होती. थंड हवा आणि सर्व बाजूने कानावर पडणारे सकाळचे भजन आणि आरती, जो एक्सपिरियन्स शब्दात मांडणे खूप कठीण आहे. शिर्डी मंदिराच्या सराउंडेडमध्ये स्टेसाठी खूप ऑप्शन आहेत आणि त्याची रेंज स्टार्ट होते फ्रॉम 1000 रुपीज. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर शिर्डीला आम्ही पोहोचलो सकाळी 5:30 वाजता. त्यानंतर डायरेक्टली बस स्टँडला बघू शकता गोविंद धाम करून जिकडे आम्ही स्टे करतो आहे. तर सभोवतालचा ॲम्बियन्स आणि पूर्ण जो माहोल आहे तो खूप मस्त आहे, पीसफुल वाटतं आहे. सकाळचे 6 वाजले आता आपण निघतो आहे अर्ली मॉर्निंगला दर्शनासाठी साईबाबांच्या. तो जय साईनाथ. ओम साई. तर गाईज, शिर्डी मंदिराच्या एक्झॅक्टली सराउंडेडमध्ये मल्टिपल हॉटेल स्टे अवेलेबल आहेत आणि खूप सारे स्टे ऑप्शन्स आहेत तिकडे. आमचा स्टे पण, आमचं जे आश्रम आहे ते पण एक्झॅक्टली मंदिराच्या पाठच्या साईडला आहे. म्हणजे तिकडून हार्डली 2 ते 5 मिनटाची वॉकिंग आहे आणि सराउंडेड प्लेस खूप मस्त आहे. सकाळच्या थंड वातावरणात शिर्डी खूपच सुंदर वाटते आणि इथे सकाळपासूनच खूप भक्तिपूर्ण वातावरण आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटते. मित्रांनो, साईबाबांचं जे मंदिर आहे त्याच्या नियरबाय खूप साऱ्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, जसं की द्वारकामाई, चावडी, हनुमंताचं मंदिर, गार्डन, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर जर आपण येतो शिर्डीला तर आपण या सर्व गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो. अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे म्युझियम वगैरे पण आहे जे रिसेंटली डेव्हलप केलं गेलं. तर आपण जर येत आहात शिर्डीला तर या सर्व गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. आज खूप रश आहे. शनिवार रविवार असल्या कारणाने खूप लोक येतात लांबून इथे. आज पण खूप जास्त रश आहे. पूर्ण शिर्डीमध्ये गर्दी झाली आणि त्यामध्ये पाऊस पडतोय तर थोडीशी डिफिकल्टी होते, म्हणजे बट ठीक आहे, इट्स ओके. या वेदरमध्ये पण आपल्याला शिर्डी एक्सपिरियन्स करायला भेटते. तर ती साईबाबांच्या मंदिराच्या एक्झॅक्टली पाठच्या साईडला दक्षिणामुखी हनुमानचं मंदिर आहे. आपण ते जाऊन आता बघणार आहोत. साईबाबांच्या मंदिराच्या पाठच्या साईडला आपल्याला द्वारकामाई बघायला भेटते आणि द्वारकामाईच्या पाठच्या साईडला आपल्याला चावडी करून आहे जिकडे साईबाबा बसायचे. तर ते आपण एक्सपिरियन्स करू शकतो आणि ते आता खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. वेरी जर तुम्ही येता शिर्डीला इकडे व्हिजिट नक्की करा, चांगला एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. शिर्डीमधील चावडी हे ठिकाण साईबाबांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. इथे त्यांची साधी आणि भक्तिमय राहणी पाहायला भेटते आणि इकडच्या शांत वातावरणात मनाला वेगळा शांतीचा अनुभव होतो. तसेच चावडीच्या बाजूला असलेले द्वारकामाई मंदिर, जिथे साईबाबा ध्यानात बसायचे आणि भक्तांच्या सेवा करायचे, हे दोन्ही ठिकाण भक्तांसाठी आध्यात्मिक प्रवासासारखे आहे. द्वारकामाई मंदिर, हनुमान मंदिर, चावडी एक्सपिरियन्स करून आम्ही निघालो बाबांच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली आज रश खूप आहे. जर तुम्ही येता इकडे तर तुम्ही अर्ली मॉर्निंगला जर दर्शन घेता तर खूप तुम्हाला इझिली तुम्ही दर्शन घेऊ शकता. बिकॉज आफ्टर 8 o'clock इथे खूप रश असते. बघू शकता माझ्या पाठी खूप रश आहे.
दोन आता किती वेळ लागेल दर्शन घ्यायला साईबाबांचं. शिर्डीमध्ये मंदिराच्या आत मोबाईल अलाउड नसल्याने आतमधील गोष्टी आम्हाला कॅप्चर करता आल्या नाही. पण ही एक चांगली गोष्ट मला वाटली, कारण त्यामुळे आपले लक्ष श्रद्धेकडे आणि भक्तीवर राहते आणि येथील पवित्र वातावरणाचा आपण अनुभव घेऊ शकतो. साईबाबांच्या दर्शनासाठी आपल्याला गेट नंबर 6 आणि 7 मधून एंट्री असेल. आणि जो 6 नंबर गेट आहे तिथून जर आपण VIP पास घेता आपल्याला तिकडून एंट्री घेता येते, आणि जर आपल्याकडे पास नसेल तर गेट नंबर 7 मधून आपण एंट्री घेऊ शकतो. आता आपण जातो आहे तिकडे, बघू आता किती रश आहे तिथे. साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी असली तरीही भक्तांच्या मनातील भक्ती पाहून आनंद होतो. सकाळी 6 वाजल्यापासून बाबांचे दर्शन सुरू होते आणि त्यावेळीपासून भक्तांची घाई बाबांना पाहण्यासाठी. तर मित्रांनो, इथे मोबाईल आणि चप्पल वगैरे ठेवण्यासाठी सुविधा अवेलेबल आहेत. म्हणजे जर मोबाईल ठेवायचा असेल तर 5 रुपये पर पर्सन आहे. त्यासाठी लॉकर्स वगैरे आहेत आणि जे चप्पल ठेवू शकतात फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याचे. आता आपण चाललो आहे 7 नंबर गेटकडे, जो आपल्याला आतमध्ये एंट्री घ्यायला भेटेल. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. वाढवून आपल्याला आता आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येईल. आता इकडे मोबाईल आपण जमा करूया आणि आतमध्ये जाऊन दर्शन घ्या बाबांचं. आणि आपण ट्राय करू की व्हिडिओमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी दाखवू शकू. मित्रांनो, शिर्डीचं आपलं दर्शन झालं आहे. अत्यंत मस्तपैकी दर्शन केलं आपण शिर्डीमध्ये. आणि आता आपण निघालो आहे शनी शिंगणापूरला. त्याचा डिस्टन्स शिर्डीपासून अराउंड 60 किलोमीटरला आहे. थोडं माहिती पडली की रस्ते खराब असल्या कारणाने थोडा वेळ लागत होतो, बट लेट जाऊया. आणि आता नवीन प्रकारे शनी शिंगणापूर बनवलं गेलं आहे, तर ते एक्सप्लोर करूया. व्हिडिओ मारून तुम्हाला दाखवू काही जायचं. साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो शनी शिंगणापूरकडे, जे शिर्डीपासून 70 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. हाय गाईज, आता आपण आलो आहोत महाराष्ट्रात एकदम पवित्र अशा ठिकाणी. नाव आहे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, जे अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये लोकेटेड आहे. तर आता आपण शनी शिंगणापूरच्या एक्झॅक्टली पार्किंग पॉईंटमध्ये आहे. माझ्या सराउंडेड बघू शकता खूप रश आहे आज. मीन्स खूप सारे भाविक आले आहेत लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी. आणि शनिवार रविवार असल्या कारणाने आज खूप गर्दी आहे. तर इथे येणं खूप सोपं आहे. मीन्स आम्ही शिर्डीवरून जर्नी स्टार्ट केलेली, तर इथे यायला मला 2 ते 2.5 तास लागले. तर तुम्ही पण जर येत असाल तर तुम्हाला शिर्डीपासून याचा डिस्टन्स अराउंड 60 किलोमीटर्स आहे. किंवा जर तुम्ही नाशिकवरून येता तर याचा डिस्टन्स अराउंड 145 किलोमीटर्स आहे. तर इकडे येणं खूप इझी आहे. म्हणजे बाय ट्रेन बाय कार तुम्ही इझिली इकडे येऊ शकता. तसेच शिर्डी किंवा नाशिकवरून डायरेक्टली बसेस येतात इकडे. तुम्हाला इकडे येणं खूप इझी आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया, श्री शनिदेवाचं दर्शन घेऊया. फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत शनी शिंगणापूर. शिर्डीवरून आपण मार्गस्थ आलो, शिर्डी दर्शन घेतलं बाबांचं. आता तिथून आपण आलो आहोत थेट शनी शिंगणापूर, शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी. बऱ्याच वर्षांनी मी ते दर्शन पाहतो आहे. खूप काही परिवर्तन झालं इथे. नवीन स्ट्रक्चर चेंज झाला आहे, वे टू प्रोसीड चेंज झाला आहे. सो लेट्स एन्जॉय दर्शन. थँक्यू. शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे शनिदेवाचं मूळ मंदिर असून लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. शनिदेव हे न्याय आणि कर्माचे देव मानले जातात, जे आपल्या कर्मानुसार फळ देतात. या ठिकाणी पूजा केल्याने अडचणी कमी होतात आणि मार्ग सापडतो असे मानले जाते. म्हणून लाखो भाविक वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून आशेने या ठिकाणी येतात.
भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे शनिदेवाचं. खूप रश आहे, तुम्ही पाणी करू शकता. खूप रश आहे. अर्ली लेडीज इकडे पूजा करत नव्हते, पण आता चेंज केले गेले. आता लेडीजही इकडे पूजा करू शकतात. लेडीज आता नवीन मंदिर जे ज्या प्रकारे बांधले गेले आहेत त्याची जी अरेंजमेंट वगैरे आहे ती खूप बेस्ट होती. चांगलं वाटलं. फटाफट आमचं पण दर्शन झालं, काही वेट करावं लागलं नाही आम्हाला. तर अनिल आणि सचिन, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? छान होता. आधी मी या वास्तूला भेट दिलेली होती. त्यावेळी जरा हे जास्त गजबजलेलं ठिकाण नव्हतं. आता तुम्ही पाहू शकता इथे भरपूर गर्दी आहे आणि आता भाविक पण भरपूर जास्त आले आहेत इथे. आणि आता जरा याची व्यवस्था पण सुधरवली गेलेली आहे. पहिली एवढी व्यवस्था नव्हती, ते आता झालं. आता खूप छान दर्शन झालं. जय श्री. नमस्कार. आमचं दर्शन झालं आहे शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं. मी शनिशिंगणापूरचं जस्ट महात्मा ऐकून होतो की बाबा इथे असं आहे की शनिदेव म्हणजे हा परिसर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे की ह्या इथे घरांना दरवाजे नाही आहेत मुळात. तर का तर शनिदेव स्वतः ते रक्षण करतात अशी प्रथा समजत होती. पण ती आज मी जो पाहतो आहे खरंच कुठेही दरवाजे नाही आहेत. आणि ही आस्था खरी आहे की शनिदेव स्वतः या गावाचं रक्षण करतात. तर मित्रांनो, ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मीन्स मी ऑलमोस्ट 10-15 वर्षांतर आलो आहे शनिशिंगणापूरला. त्यावेळी जे बघितलं होतं शनिशिंगणापूर आणि आत्ता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे खूप चांगल्यापणे डेव्हलप केले गेले. खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. पाठी बघू शकता. अर्लीवर इकडे लेडीज पूजा करू शकत नव्हते, पण आता तोही मान त्यांना भेटला आहे. तर ते बघून खूप चांगलं वाटलं, बरं वाटतं आहे. एनिवेज खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण वेळ काढून इकडे एकदा यायला हवं. म्हणजे वर्षातून एकदा तरी यायला हवं. आणि मी नक्की येणार याच्या पुढे आणि मला आवडेल ते यायला. सो आता इकडून निघूया. आता आपल्या शिर्डीचं अजून खूप सारं दर्शन बाकी आहे. म्हणजे रात्रीची आरती बाकी आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. तो फटाफट आता इकडून निघूया. गाईज कंटिन्यू. तर रात्रीच्या वेळी शिर्डी कशी दिसते हे आता आपण जाऊन एक्सपिरियन्स करू आणि सोबत महाप्रसादाचा लाभ पण घेऊया. मित्रांनो, जे प्रसादालय आहे जिकडे आपल्याला महाप्रसादाचा लाभ भेटतो हे शिर्डी मंदिरापासून अराऊंड 1.5 किलोमीटरवर आहे. हे माझ्या बॅक साईडला बघू शकता. काय बसवलं आहे तिथे साईबाबांच्या भक्तांसाठी मोफत भोजनाची सोय केलेली आहे आणि आपण त्याचा लाभ उठवू शकता. चला या. चांगला एक्सपिरियन्स होता आमचा हा शिर्डीसाठी. मी पूर्ण दिवस कुठे निघून गेला आम्हाला समजलं नाही. त्यामुळे आम्ही शनिशिंगणापूर पण एक्सपिरियन्स केलं. तर ओव्हरऑल 1 डेमध्ये आम्ही खूप काही मजा केली आहे.
तर आता टाईम झाला आहे निघायचा. मॉर्निंगला आम्ही निघणार आहोत. अर्ली मॉर्निंग आमची गाडी आहे. तो हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय. अँड प्लीज ओम सर. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल मुसाफिर V3.